मध्ये तरतूद नसल्याने व्हीव्हीपॅटचा उपयोग नाही। निवडणूक आयोगाचं कोर्टामध्ये असं स्पष्टीकरण आहे। व्हीव्हीपॅट आणि बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घ्यावी। काँग्रेसच्या गुर्दे यांची ही याचिका होती। कायद्यामध्ये तरतूद नसल्याने व्हीव्हीपॅटचा वापर नाही असा प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख देखील करण्यात आलेला आहे। या संदर्भात गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। गजानन, आयोगाचं नेमकं काय स्पष्टीकरण आहे? नक्कीच कायद्यामध्ये तरतूद नसल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहे त्यामध्ये व्हीव्हीपॅट वापरण्यात येणार नाही असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के सूर्यकृष्णमूर्ती यांनी नागपूर खंडपीठात सादर केलेला आहे। काँग्रेसचे नेते प्रफुल्ल गुर्दे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती। त्या याचिकेवर प्रतिज्ञापत्र देताना निवडणूक आयोगाकडून ही माहिती सादर करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हीव्हीपॅट मान्यताप्राप्त डिझाईन उपलब्ध नसल्याचा उल्लेखही त्यामध्ये करण्यात आलेला आहे। दुसरं म्हणजे 2017 मध्ये व्हीव्हीपॅटचा उपयोग फसला असल्याचा उल्लेख देखील यामध्ये आहे। तर एकूणच यावरून कारण की प्रफुल्ल गुर्दे यांनी मागणी केली होती की मतचोरीच्या संपूर्ण प्रकरणानंतर व्हीव्हीपॅटचा उपयोग करण्यात यावा, त्यासाठी त्यांनी याचिका नागपूर खंडपीठात दाखल केली होती। परंतु त्यावर प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने सादर केलेलं आहे हायकोर्टाच्या नोटिसीनंतर। त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की व्हीव्हीपॅट वापराबाबत कायद्यामध्ये कुठलीही तरतूद नाही, त्यामुळे व्हीव्हीपॅट वापरता येणार नाही। यावरून असं स्पष्ट झालेलं आहे की आता ज्या निवडणुका लागल्या, नगर परिषद असो, नगरपंचायत असो किंवा महानगरपालिका, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर होणार नसल्याची बाब आता स्पष्ट झालेली आहे। त्याबाबतचं प्रतिज्ञापत्र राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आलेला आहे। 2-3 बाबीचा उल्लेखही त्यामध्ये करण्यात आलेला आहे की व्हीव्हीपॅटचा प्रयोग जो आहे तो यापूर्वी 2017 मध्ये फसलेला आहे। त्यासोबतच व्हीव्हीपॅट मान्यताप्राप्त डिझाईन उपलब्ध नसल्याचाही उल्लेख जो आहे तो गजानन, आता काँग्रेसची पुढे भूमिका काय असेल हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर टांगती तलवार असल्याचं बोललं जातं। 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा आहे। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानं सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे आहेत। निवडणुकांना स्थगिती देण्याचा खंडपीठाचा इशारा देखील आहे। यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। आज सुनावणी होती आणि आजच्या सुनावणीकडे सरकारच्या वतीनं कोणती भूमिका घ्यायची यावर चर्चा झाल्याचं कळतंय। सुप्रीम कोर्टात होणाऱ्या आजच्या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर टांगती तलवार। 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% मर्यादा ओलांडल्याचा दावा आहे। यात 17 जिल्हा परिषदा, 83 पंचायत समित्या, 2 महापालिका आणि 57 नगरपालिका नगरपंचायतींचा समावेश आहे। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानं सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारवर ताशेरे ओढले। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावल्यानं कोर्टानं नाराजीही व्यक्त केली आहे। तर निवडणुकांना स्थगिती देण्याचा खंडपीठाचा थेट इशारा आहे। प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना किती आरक्षण द्यावं याचा बांठिया आयोगाचा अहवाल। राज्य सरकारने बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारलाय। सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेताना ओबीसी आरक्षणाबाबत बांठिया आयोगाच्या अहवालापूर्वीची स्थिती राहील असे आदेश दिले। असं असतानाही राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सोयीनुसार अर्थ लावल्याचा दावा। महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू करण्याचे आदेश दिले। दरम्यान आजच्या सुनावणीकडे विशेष लक्ष आहे। यातून मार्ग कसा काढता येईल यासाठी राज्य सरकारमध्ये चर्चा झाल्याची ही माहिती आहे। आजच्या सुनावणीत राज्य सरकारच्या वतीनं कोणती भूमिका घ्यायची याबद्दलही चर्चा झाली। दरम्यान आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या पालिका निवडणुकांना स्थगिती मिळू शकते असाही अंदाज आहे। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा, निवडणुकांना स्थगिती देण्याचा कोर्टाचा इशारा। 17 जिल्हा परिषदा, 83 पंचायत समित्या, 57 नगरपालिका नगरपंचायती, 2 महापालिका, एकूण 159 स्थानिक स्वराज्य संस्था। 21 ला जी चूक झाली होती ती चूक सुधारण्याचा प्रयत्न तुम्ही याचिकेमधनं करताय असं म्हणायचं? एक्झॅक्टली त्याच्यासाठी मी कोर्टामध्ये आलो। तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी ओबीसी आहे, मी काय ओबीसी विरोधी नाही। 27% आरक्षण काय, माझं म्हणणं 54% द्या। आम्ही तर ओबीसी आहे। या राज्यामध्ये आमची संख्या 54%। 54% असलेल्या समाजाला 54% SC ST प्रमाणे आरक्षण मिळालं तर स्वागतच आहे, परंतु ते टिकलं पाहिजे ना। परंतु जर पद जाऊन
परत निवडणुकांना सामोरं जावं लागत असेल 27%च्या वर आरक्षण गेल्याच्या नंतर, तर ते काय कामाचं? त्याच्यापेक्षा जे काही आहे घटनेनं दिलेलं, त्या घटनेच्या चौकटीत राहून मिळालेलं ते कमीत कमी 5 वर्षाचा टेन्युअर तर कंप्लीट करते. ते जर होत नसेल, 5 वर्षाच्या अगोदर जर पद जात असेल, तर त्याच्यापेक्षा हे घटनेनं दिलेलं आरक्षण कामाचं आहे, अर्धी भाकर कामाची, पूर्णच्या नादी लागून उद्या अर्धी आपण गमावून बसतो, अशी परिस्थिती तयार होते. कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली.